इथंच माझा भाई माझ्यासोबत राहत होता. मला मायेनं अमोल अमोल म्हणून हाक मारत होता. मला मोठं झालेला पाहिजे होतं त्याला. माझा संसार बगीचा फुलवायचा होता. पण आता माझा संसार बगीचा कोण फुलवणार? मला मायेनं अमोल अमोल म्हणून कोण हाक मारणार? भाई माझ्या भाईचे अश्रू इथेच पडलेत. ते शोधून देता का कोणी मला? भाई माझा भाई मला परत देता का कोणी? भाई चला काय करता वेळा कसं चला चला आराम बापू काका अहो तुम्ही कधी आला? हा काय आत्ताच येतोय. अमोल बाबूने काहीतरी खाल्लं का रे? काय बी नाही. अहो सकाळपासून सांज पावत ही अशी बडबड चाललेली असते बघा. बाई हे जग सोडून गेले. अहो अशी कुठेतरी एकटंच नजर लावून बसतात आणि मग मनाला येईल तसं बडबड सुटतात. हो येईल तसं. भाईंच्या जाण्याने अमोल बाबूंनाच नाही तर सगळ्या गावालाच वेळ लागल्या झाले. भाई या घरचीच नव्हे तर या गावची शान होती. पण पुन्हा दुष्टाची दृष्ट लागली आणि काळ भाईंना घेऊन गेला. उत्तमा बापू काका भाईंपेक्षा माझ्यासारख्या या म्हाताऱ्याला जर मरण आलं असतं तर फार बरं झालं असतं रे. फार बरं झालं असतं बापू काका. अहो काय बोलताय तुम्ही? या घरचाच नव्हे तर या गावच्या देवळातील देवच नाहीसा झालाय. सगळा गाव अगदी उजाड झालाय. उजाड. बापू काका अगदी खरंच बोला बघा तुम्ही. चांगली माणसं देवाला आवडतात म्हणतात ते काही खोटं नाही हो. खरंच चांगली माणसं भाईंच्या जाण्याने जणू सूर्यच मावळलाय रे. सूर्यच मावळलाय. त्याला कारण या घरातली भांडणं हो. या घरातली होय उत्तमा. अमोल बाबूंना आणि त्यांच्या बायकोला कुठून दुर्बुद्धी आठवली कुणास ठाऊक. काय मिळालं त्यांना वेगळेपणा मागून? पदरी अपयश ना. अखेर भाई झाला सगळ्यांपासून वेगळा. होय एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं. नात्यांबरोबर मन सुद्धा दुभंगली गेली आणि अखेर भावाच्या मायेने स्वतःला वेळ लावून घेतलं अमोल बाबूंनी. अहो कुणा दृष्टाची नजर या घराला लागली आणि या घरावर असलेली मायेची सावली कायमची दुरावली हो बापू काका. कायमची दुरावली. होय उत्तमा खरंय तुझं. पण आता आमच्यासारख्या गरिबांनी कुठल्या झाडाखाली विसावा घ्यायचा? संपलं. सारं काही संपलं. आले तुम्ही गावातले लोक एक एक कोटा इथे रडायला येणार आहात का? तुमच्या भाईच्या नावाचा जो काही जप करायचंय ना तुमच्या घरात जाऊन करा. चला निघा. पोरी उर्मिले भाईंच्या मृत आत्म्याला यातना होतील असं काय बोलतेस तू? योग्य तेच बोलते मी. भिक्कारडे कुठले. भाईंच्या या घरात असे उर्मट शब्द कधी काळी या म्हाताऱ्याला ऐकायला मिळतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. होय ना. म्हणूनच म्हणते तुमचं हे काळं तोंड आहे ना ते इथून काळ्या करा. आता हे तुम्हाला सांगायला नको. गोडवे गाण्यापेक्षा त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करा अगोदर. ते मी येते वेळीच घेऊन आलोय. हे घ्या. बापू काका अहो कुठून आणलं एवढं पैसे? कुठून आणले काय सांगू उत्तमा तुला.
अरे रात घर घाण टाकलं रे, रात घर घाण टाकलं. बापू काका, अहो काय केलं ते तुम्ही? हो, कारण बाईंनी सुद्धा माझ्या गरजेसाठी स्वतःच्या व्यवहारातलेच पैसे दिले होते मला. आता ते नसले म्हणून काय झालं? त्यांचा भाऊ आहे ना, खाल्ल्या मिठाची ओळख विसरणारी माणसं नाहीत रे आम्ही. नशीब तेवढं तरी सुचलं तुम्हाला. बापू काका, अहो तुम्हाला पित्या बरमान मारणारा या देवाऱ्यातला देवच निघून गेल्यावर या घरात आता तुम्हाला हे असले शब्द ऐकायला मिळणार हो. असले. अरे मेल्या, तुझी एवढी मिजाज? खाल्ल्या घरचे वासे मोजणारा हरामी. हा बाय, मी खाल्ल्या घराचं वास नाही बुजीत, कारण या घराला या हाताने वास लावलेत मी. मला नको शहाणपणा शिकवू. मी तुला पुरी ओळखून आहे. अमोल बापूंचं आणि अमोल बायाचं काम बांधताना या 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 डोळ्याने पाहिले मी. पहिल्याच मला वाटली बाई लय शहाणी आहे, पण कुठली काय नाव सोनू बाय आणि पायात कतलचा वाला. लुगड्या, तोंडाला आवाज सांगून ठेवते. हा मी घालतो, पण बाहेर गाव पवाड घालतोय तुझ्या कीर्तीचं. मी नाही गावाला भीक घालत. हा तू कशाला भीक घालशील? तुझ्या अंगात आता हवा संचारले ना. कुणीच्या तरी सांगले ना तुला मात चढलाय, पण बाय येईल ना तवाच तुला केलं ना. अरे माझी मी समर्थ आहे. तू आधी चालता इथून आणि हो यांना घेऊन जायचं. हा जातो कवाचाच गेलो असतो, पण त्या अमोल बापूंच्या डोक्यावर परिणाम झाला होता म्हणून थांबलो होतो. आता राहिलंच कोण इथं? आता भाईंच्या मागे काय होणार आहे या घरचं तर देवाला ठाऊ. बापू काका चला तुम्ही, चला. अरे जा रे जा, जाऊन कुठे ते तेवढ्यात घटना करा आईच्या नावाने. मला हक्क शिकतो. शांत उर्मिला, अगं आराम वाटेल. फारच घाबरली होतीस ना? त्याने अचानक. पुढे एक शब्द होता बोलू नकोस. हे सर्व काही माझ्या लक्षात आलंय. आज तुला आठवत असेल माझे पूर्वीचे शब्द. मी म्हणालो होतो ना की ज्या ज्यावेळी तुझं संकट येईल त्या त्यावेळी तुझा एक हितचिंतक म्हणून नक्कीच धाव घेईन म्हणून. खरंय तुझं. आज योग्य वेळ आलाच म्हणून प्राण वाचते माझे. तू त्यावेळी मला लग्नाची मागणी घातलीस. मी तुझा नको त्या शब्दाने अपमान केला. तुला नको ते बोलले, पण त्यावेळी जर तुम्ही अभेद नसत तर. अगं उर्मिला, अगं जर तर ज्या गोष्टी आहेत त्या
आणि मी म्हणतो गतगोष्टीनं उजळण्यात काय अर्थ आहे? अर्थ असतं सुद्धा आणि नसतं सुद्धा. पण आज सगळ्या बाजूने माझाच कोण मारा झालाय. कोण मारा? अगं तो करून घेतल्यामुळेच होतो. पण त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याग? होय उर्मिला, यातून सुटण्याचा एकच मार्ग, तुला या घराचा त्याग करावा लागेल. अरे पण ते कसं शक्य आहे? आधीच भाईंच्या मृत्यूने सारा गाव बोंब मारतोय. शिवाय इतकी धनदौलत. धनदौलत? किती वेडी आहेस का तू? अगं धनदौलत कुठे जाते? ती केव्हाही मिळू शकेल. पण तुझ्या ह्या वेड्यानवर इथं राहिलीस ना तर खरोखरच संसार करण्यासाठी ना ह्या वेड्यानवर आलीस ना तर मृत्यू तुला कधी विळखा घालेल ना ते कळणार सुद्धा नाही तुला. अगं इथं भाईचा मृत्यू आत्मा तो सतत छेड करीत राहील. अगं म्हणून म्हणतो तू माझं ऐक. तुझं हे तारुण्य इथं बोलून घेण्यापेक्षा इथला सर्वसा त्याग करून नव्या जीवनात सुरुवात कर. होय उर्मिला, अगं वेड्या नवऱ्या इथं राहून पुरुषी सुखाला तू वंचित राहणार नाहीस. म्हणून म्हणतो अगं परमेश्वर एवढं तुला लावणे दान केलंय ते का इथं राहून सुकून जाण्यासाठी नाही. उर्मिला नाही, तू सदैव आनंदी असावीस आणि राहावीस हेच वाटतंय मला. तुझा एक हितचिंतक म्हणून हा रुपेश रूपी वृक्ष तुझ्यासारख्या असहाय्य वेळेला आधार देण्यास सदैव तयार. होय उर्मिला. म्हणजे तू अजूनही माझ्यावर? होय उर्मिला, अगदी खरं निर्व्याज प्रेम करतोय मी तुझ्यावर. एकदा झिडकारलंस पण आज योग्य संधी आल्या. रुपेश, मी तर पुढे गोंधळूनच गेले. माझी अगदी द्विधा अवस्था झाली. तुझं माझ्यावर असलेलं प्रेम मी समजू शकते, पण वेळ लागेल अमोलला सोडून. किती मूर्ख आहेस तू. अगं तुझा जीव घेणार राक्षस तो राक्षस नाही, त्याच्यावर तुला एवढी कणव येते. अगं झोपेत तुला गळावून मारून टाकेल तुला तो. होय उर्मिला, तू इथून गेल्यावर तो नोकर येऊन सांभाळेल त्याला. नाहीतर जाईल कुठेतरी वेळेच्या वरात फरकाटात. तुला ज्यानं त्यानं स्वतःचं सुख पाहावं हेच वाटतंय मला. अगं तू माझ्यावर आलीस ना तर सुखाच्या हिरवळीवरून चालशील तू. मी मुंबईला एक ब्लॉक घेतलाय, छोटासा उद्योग सुरू केलाय. अगदी राणीसारखं ठेवीन मी तुला. आज एकमेकांना आधार मिळाला तर नवजीवन सुरू करू. रुपेश, या उर्मिला रूपी वृक्षाला तुझ्यासारख्या वृक्षाचा आधार दे. होय, आजपासून तूच माझ्या नवीन जीवनाचा शिल्पकार आहेस. रुपेश, तू बस ना, मी तुला सरबत आणते. सर्व वगैरे काही नको, आधीच वेळ झालाय. नको. ठीक आहे, एवढा आग्रह करते. ठीक आहे, घेऊन घे. बस. रुपेशची राणी हो पाहते. अगं एकदा चल माझ्या बरोबर दाखवतो. अगे हा रुपेशला बोलणारे नेहमी चाडवे होतात. ह्या भाईला मृत्यूचा मार्ग पत्करावा लागला आणि अमोल वेळा झाला. आता राहिलीस ती फक्त तू. नाही तुला वेशीच्या बाजात घेऊन बसवली ना तर नावाचा रुपेश नाही मी रुपेश. रुपेश, कुणाशी बोलवतास? काही नाही. छान. बरं निघतो मी. आणि हो, तूही वेळ घालून बसू नकोस हा. साधारण 2 तासांनी मी मुंबईला जाण्यासाठी निघून येतो. अरे पण एवढ्या घाईत? काही नाही, आपलं ताबडतोब निघायचंय. हो पण हो भी काही नाही बोललो ना. सगळं भिंतीला कान असतात, कोणतरी ऐकते. हो, लवकर निघून तयार हो. मी पण तयार होऊन जाते. निर्णय पक्का? हो पक्का. मी वाट पाहतोय. मी सुद्धा.
कोण कुणाचे नाही जगती, सारे फिरती दुःखाभोवती. आई बाप, बहीण भाऊ, मुलगा मुलगी, अरे अरे ही तर रक्ताची नाती. कसली नाती, अरे या तर दिव्यांच्या वाती. शेवटी शेवटी जळून होणार त्यांची माती. शेवटी जळून होणार त्यांची माती. बाई बाई बाई, खबरदार मला काका म्हणत नसेल तर. अगं तुझा काका मेला. काका काका असं का बोलताय तुम्ही? कुठे चाललीस? कुठे चाललीस? माहेरी की उकिडावर सुगंधाचा आस्वाद घ्यायला, की नरकरूपी आत्मा भोगावता नराचा वृत्तेच बरोबर? काका एक शब्द खरं करू नकोस. अगं सगळं काही समजलंय मला. बापूने उत्तमने सगळ्या गोष्टी चोरून ऐकल्यात आणि मला फोनवरून सांगितलंय. अगं आज माझ्याने देशमुख खरं तर तोंडाला काळं बसा निघालेस तू. भाई सारख्या देव माणसाचा बळी घ्यायला तूच कारणीभूत आहेस. बापू उत्तम रुपेशने उत्तमवरती विश्वास ठेवून स्वतःच्या नवऱ्याला भित्रालास तू. आणि आज त्याच नवऱ्याला लाताडून वेशाचा टिळा भारी मारायला निघालेस तू. अगं कसलं सुख होतं तुला? बोल, कसलं सुख होतं? नवऱ्याला वेगळं व्हायला सांगितलंस. किती दिवस केलाच वेगळेपणाचा सुखी संसार. अगं कोणी बुद्धिभेद केला तुझा? त्या सदूने की त्या रुपेशने? त्यांच्या मोह झालेला फसलेस तू. अगं तो दारुबा सदू भाईंची बदनामी करत होता आणि तो रुपेश, तू त्याला लग्नाचा नाकार दिलास ना, त्याचा सूड उगत होता. तो सूड झालेल्या अपमानाचा बदला घेऊ पाहतोय तो. हे सुद्धा कळलं नाही तुला? अगं पती म्हणजे परमेश्वर आणि त्याच पती परमेश्वराला लाताडून व्यभिचाराच्या मार्गाला निघालीस. जा कुशाल जा. सावधवा उर्मिलावणी, सावधवा उर्मिलावणी, 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 मला माफ करा. मला माफ करा मामा. मामा मामा मला माफ करा. माझी चूक झाली, मला माफ करा. सदू काय झालं? सांगतो, सगळं सांगतो. उर्मिला वहिनी, रुपयाच्या विषारी डावा तुम्ही बळी पडू नका. त्याच्या राक्षसी लालसेचा मला साक्षात्कार झाला. माझी बायको आणि भाई यांच्या